आता 2025 पासून UPSC सिव्हिल परीक्षा आणि राज्यसेवा MPSC राज्यसेवा यांचा सिलेबस सेम झालेला आहे, सारखा आहे. परीक्षा पॅटर्न सारखी आहे आणि मराठी भाषिक मुलांना, मराठी मीडियमच्या मुलांना UPSC प्रावीण्य मिळवण्याची एक चांगली संधी महाराष्ट्र सरकारने निर्माण केली. खरोखर त्यांचे अगोदर मी धन्यवाद देतो. दुसरी भूमिका अशी आहे की जर आपण आतापासून राज्यसेवेची जर तयारी करायची असेल, उदाहरणार्थ प्रिलिमिनरीला 2 पेपर असतात, एक GS असतो जनरल स्टडी जो मेरिटचा पेपर आहे, आणि एक CSAT सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट पेपर ज्याला म्हणूया. या दोघं पेपरची तयारी आपण ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये करत असतो, पण त्या पॅटर्ननंतर आपल्याला खरं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला जायचं आहे. तर आता ज्यांना राज्यसेवा आणि UPSCची तयारी करायची सिव्हिल सर्व्हिसची, त्या विद्यार्थ्यांना रायटिंग स्किल, लिखाण कौशल्य चांगल्या पद्धतीने विकसित व्हायला पाहिजे आणि ते चांगलं जर विकसित झालं तरच त्यांना फायदा होईल. आणि ते लिखाण कौशल्य कसं वाढवायचे ते टप्प्याटप्प्याने आपल्याला समजवायचं आहे. ते आपण समजून घेऊ आणि त्या पद्धतीने पुढे जाऊया. पहिला मुद्दा आहे की GS1 असेल, GS2 असेल, GS3 असेल, GS4 असेल, एसे पेपर्स असेल, इंडियन लँग्वेज असेल, याचं जर व्यवस्थितरित्या आपल्याला दिवसातून साधारणतः 40 ते 45 पेजेसचं लिखाण कशा पद्धतीने होईल, 150 वर्ड्समध्ये 150 शब्दामध्ये प्रश्नाचं उत्तर कसं अचूक लिहिता येईल, 200 शब्दामध्ये प्रश्नांचं उत्तर, स्टार्ट पॉईंट्स आहे, सेंट्रल आयडिया आहे, कन्क्लुजन्स आहे, त्याच्यामध्ये प्रोहोप्स आहे, डायडोम्स आहे, गुड थॉट्स आहे, फिलॉसॉफरची आयडियाज आहे, प्रश्नाचा कन्सेप्ट आहे, गव्हर्मेंट स्कीम्स कशा पद्धतीने त्या इम्प्लिमेंट होतील, या सगळ्यांची इत्थंभूत बातमी तुम्हाला नक्की पद्धतीने आम्ही इथं सांगणार आहोत. आणि त्याचा दर्जी फाउंडेशन जळगावमध्ये येणाऱ्या 15 जूनपासून राज्यसेवा आणि सिव्हिल सर्व्हिस परीक्षा मराठी मीडियममध्ये आपण सुरू करतो आहे. ज्यांना त्याचं अपडेशन घ्यायचं असेल त्यांनी दर्जी फाउंडेशनला कॉन्टॅक्ट करावा. ऑप्शनल विषयामध्ये PSIR, पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन म्हणजे राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध याचं मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे. आणि एक सोशलॉजी, या 2 विषयापैकी एका विद्यार्थ्याची निवड म्हणजे 2 विषयातून एका विषयाची ऑप्शनल विषयामध्ये निवड करणं विद्यार्थ्याला गरजेचं आहे. याचं सखोल मार्गदर्शन, पेपर विश्लेषण, त्याचं टेस्ट सिरीज, त्याचं चेक केल्यानंतर त्याच्यात येणाऱ्या अडचणी, या पद्धतीचं संपूर्ण दालन एका दर्जी फाउंडेशनमध्ये तुम्हाला मिळणार. तर त्याला तुम्ही ज्यांना प्रवेश घ्यायचा त्यांनी प्रवेश घ्या. मुलामुलींसाठी वसतिगृह आहेत, अभ्यासिकेची सुविधा आहे, स्टडी मटेरियल आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला दर्जी फाउंडेशन जळगाव येथे मिळणार आहे. चला, धन्यवाद. थँक्यू.